आणि खऱ्या अर्थात खऱ्या सर एक मिनिट थोडंसं त्यांना सर सर आंदोलन करायला आलेला पण त्याला दिलं नाही तुम्हाला? हो नक्की आम्हाला कळत नाही. मराठी माणसाचा आवाज दाबला जातोय. सत्ताधाऱ्यांना कळलं पाहिजे की मराठी माणसाचा आवाज दाबून चालणार नाही. किती दिवस हे करणार आहे? किती दिवस परप्रांतीय तुम्ही लोक पाठीशी घालणार आहे? तुम्ही लोक मराठी बोला, तुम्ही मराठी मराठी बोला, तुम्ही मराठी बोला, मराठी बोला, तुम्ही मराठी बोला, मराठी बोला, तुम्ही मराठी बोला, मराठी बोला, तुम्ही मराठी बोला. या सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय. या सरकारचं करायचं काय? मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. मराठी सुधीचा परप्रांतीयांना या ठिकाणी मोर्चा काढला दिला जातो पण मराठी माणसाला मोर्चा काढला दिला जातो. ही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाची गळचेपी आहे. पण त्या लोकांनी सांगितलंय खरं तर आंदोलन करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं का? शांतता आंदोलन पार पडलं असतं का? आम्ही शांततेने एक आंदोलन करतोय ना, पण हे लोक आम्हाला जबरदस्ती बसमध्ये टाकतात. आम्ही फक्त मोर्चा काढणार होतो. आम्ही कोणाला मारहाण करणार नव्हतो. आम्ही शांतपणे मोर्चा काढणार होतो. आतापर्यंत बघा कुणी कोणाला काही म्हणजे हानी पोचेल असं कुणी वागलेलं नाहीये. कुठले आंदोलन करताना कोणालाही हानी पोचवलेली नाहीये. आपल्या घरात जाऊन आपल्याला आज मोर्चा करायला लागते. आपला हक्क मागायला लागते. खरोखर आज ही मराठी माणूस आता ही वेळ गेला नाहीये. डोळे उघडा. मराठी प्रत्येक एक माणूस जागे व्हा. कारण की हे सरकारला मास आलाय. यांची मास उतरवणं गरजेचं आहे. कारण की आम्ही काय आम्ही आंदोलनाच्या हक्कासाठी करू शकत नाही. मराठी नाही आहोत आम्ही. मराठी आहोत आम्ही. दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बघा परप्रांतीयांचा मुजोरी बघा. ही परप्रांती लोकांना आज आपण प्रेम करून यांची बात कळवली. आज बघा राज साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. साहेबांचा विजय असो. दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शांततेत पार पडणारं आंदोलन आता कुठे ना कुठे तीव्र होताना दिसून येतं आपल्याला. एकंदर पाहायला गेलं अनेक गाड्या इथं खऱ्या अर्थाने निर्माण होत आहेत आणि ते चित्र इकडे निर्माण होता दिसतंय. एकंदर पाहायला गेलं आपल्याच खऱ्या अर्थानं राज्यात आपल्याला असं का वागणूक दिली जाते असा अनेक प्रश्न इथे निर्माण होता दिसत आहेत. गाडी काढा. गाडी काढा. दृश्य पाहतोय आंदोलनकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केलेलं आहे आणि परप्रांतीयांची मुजोरी आम्ही सहन करणार नाही, उद्दामपणा आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलेली आहे. या सगळ्यांना आता पोलिसांच्या एकतर व्हॅनमध्ये बसून किंवा मग वेगळ्या बसमध्ये सगळ्यांना बसवलं गेलं कार्यकर्त्यांना आणि इथून पोलीस घेऊन गेलेले आहेत. अविनाश जाधव आणि त्यांच्या इतर सहकारी कार्यकर्त्यांना तर आधीच मध्यरात्रीच ताब्यात घेतले. नाही असं म्हणणं चुकीचं आहे. इथं फक्त आपण कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याचं काम करतोय आणि त्यासाठी इथं जो मोर्चाला परवानगी नाकारली होती त्याचं मी कारण सुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी काही दिवसापूर्वी घटना घडलेली आहे त्याच ठिकाणापासून मोर्चा सुरू करण्याचा जो आग्रह होता तो योग्य नव्हता आणि त्यांनी दुसरा योग्य मार्ग दिला असता, योग्य ठिकाणाहून सुरुवात केली असती तर त्याबद्दल पोलिसांनी निश्चितपणे वेगळा विचार केला असता. सर आज सकाळपासूनच करत आंदोलन होतं. अनेक गोष्टी मोर्चाला परवानगी होती का? या मोर्चाला परवानगी होती का? आजचा मोर्चा होता, मोर्चाला परवानगी होती का? नाही, मोर्चाला परवानगी नव्हती ना. रूट वेगळा होता असं तुम्ही म्हणताय. हा रूट मध्ये परवानगी होती पण बाकी रूटला परवानगी होती का?
त्यांना की रूट वेगळा करण्यात नाही, कुठलाही दुसरा अर्ज दिला गेला नाही. तो अर्ज फेटाळलेला आहे आणि फेटाळण्याचं कारण हे होतं परवानगी नाकारण्याचं की या ठिकाणी संवेदनशीलता आहे. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी पोलीस दलाला जे जे काही योग्य वाटतं आवश्यक आहे ते वाटतं आणि कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं पोलीस दल कार्यरत आहे. साहेब, हा मोर्चा जो आहे हा मोर्चा पक्षाचा होता काय आपल्यापर्यंत माहिती आली होती, कशा रीतीने कारवाई केली होती? नाही, ज्यांनी अर्जदार आहेत ते अर्ज केल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं होतं की इथून परवानगी देण्यात येणार नाही. अर्ज कोणी केला होता? मला झोन 1 कडे ते अर्ज आहेत, डीसीपी झोन 1 कडे, ते पाहून सांगतो. मला लोकांचं म्हणणं आहे की या मोर्चाला कुठलंही राजकीय स्वरूप नव्हतं. ज्या पद्धतीने आधी मोर्चा निघाला त्या मोर्चाला परवानगी नव्हती, या मोर्चाला परवानगी का नाकारली गेली आणि पोलीस का ताब्यात घेतले? सर्वसामान्य इकडे आले होते मोर्चासाठी. नाही, अगोदरच्या मोर्चाला सुद्धा परवानगी दिली नव्हती आणि याही मोर्चाला परवानगी दिलेली नाही. दोन्ही मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती. पूर्वीच्या मोर्चाबद्दल सुद्धा पोलीस दलानं गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. तो मोर्चा निघाला ना, सरळ निघाला होता, गल्लीगल्लीतून गेला होता. हा मोर्चा इथंच खेचला गेला. नाही, आम्ही सुरुवातीपासूनच याबद्दल निश्चित होतो की या ठिकाणाहून मोर्चा काढणं योग्य होणार नाही. आधीच्या मोर्चाबद्दल पोलिसांना पूर्ण कल्पना नव्हती का? जो आधी निघाला होता परवानगी नव्हती. त्याबद्दल निवेदन द्यायला काही लोक आले होते. प्रथमतः डीसीपी झोन 1 यांना त्यांनी निवेदन दिलं आणि त्यानंतर जी काही घटना घडली त्याबद्दलचा गुन्हा दाखल झालेला आहे. पण ज्या पद्धतीने आधी ते लोक जमा झाली होती, लोकांचं म्हणणं होतं की आम्ही इथं आलो होतो, शांततेने मोर्चा काढला होता, पण पोलीस दडपशाहीने आम्हाला ताब्यात घेत आहेत. नाही, हे म्हणणं योग्य नाही आहे. कारण इथं मी तुम्हाला ऑलरेडी यापूर्वी सांगितलेलं आहे. मी परत रिपीटेडली ते सांगतोय. परत पुन्हा तुम्ही तेच प्रश्न विचारतायत आणि मग ते विनाकारण माझं बाकीची मला कर्तव्य करायची तरी बस पुरेशी मी बाईट दिलेली सगळ्यांना. आता बरेचसे मनसेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी इथे आलेले होते मुंबईतले. त्यांचं म्हणणं आहे की आता हजारो लाखो जे पदाधिकारी आहेत, मराठी माणसं तो इथे येणार आहेत, तो पूर्ण मीरा भाईंदर जो आहे तो पूर्ण चारी बाजूने ब्लॉक केला जाईल का? लोकांना प्रवेश दिला जाणार नाही का? नाकाबंदी केली जाईल का? नाही, या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी इथली शांतता कायम ठेवण्यासाठी जे जे काही आवश्यक उपाययोजना आहेत ते आवश्यक उपाययोजना केली जातील. नक्कीच. तर हे होते दत्ता शिंदे साहेब. तुम्ही होता शिंदे साहेब इकडे होते आपल्यासोबत आणि त्यांनी आपला मीरा भाईंदरमधील दडपशाही विरोधात मनसेनं प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आणि संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता शिवतीर्थावर पोहोचलेत असं कळतंय. मीरा भाईंदरमधल्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मनसे आक्रमक झाली. इथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी येऊन घोषणाबाजी केली, मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या पार्श्वभूमीवर सध्याच्या क्षणाला मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचलेले आहेत असं समजतंय. आता नेमकं काय घडतंय संदीप देशपांडे आणि राज ठाकरे यांच्या भेटी दरम्यान, राज ठाकरेंकडून कुठल्या सूचना देशपांडेंना दिल्या जात आहेत, त्यानुसार आता देशपांडे पुढचं पाऊल काय उचलतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सध्याच्या क्षणाला मनसेचे मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढणारे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्या दृष्टीनं कुठलं पाऊल उचललं जात आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. येत्या काळात या बाबी आणखी स्पष्ट होतील. सध्या दृश्य आपण बघतोय पुन्हा एकदा मनसैनिकांची पोलिसांनी जी धरपकड केली, जोरदार घोषणाबाजी यावेळी जी करण्यात आली, पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये जी बाचाबाची झाली त्याची. सगळे लोक इकडे येतात दिसत आहेत आणि एकंदर या सगळ्या आंदोलन धरपकड एकंदर पाहायला गेलो तर मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं ही धरपकड सुरू आहे. आंदोलनकर्ते आक्रमक पवित्रा घेता दिसतात, ते चित्र निर्माण होताना दिसून येतं. ज्या ठिकाणी आता सध्या मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये हा गोंधळ सुरू आहे त्या ठिकाणाहून आपल्याशी प्रतिनिधी श्रेयस सावंत जोडले गेलेले आहेत. श्रेयस, आता तिथे नेमकं काय घडतंय? एकीकडे देशपांडे गेलेले आहेत संदीप देशपांडे राज ठाकरेंना भेटायला, आता तिथले कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतलेत, त्या पार्श्वभूमीवर काय वातावरण आहे? खरं तर सगळ्याच गोष्टी मागच्या तासाभरापासून खरं तर इकडे अनेकांना पकडलं जातंय, अनेकांना ताब्यात घेतलं जातंय. ही बसेस आपण दाखवूया प्रेक्षकांना, ही बसेस आहेत बीएसटीच्या, त्या बसेसनी खऱ्या अर्थानं सगळ्या ताब्यात घेतलं जातंय. पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे सकाळपासूनच रिद्धी होता. सकाळी 8 वाजल्यापासून इकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा तो आतापर्यंत तैनात आहे. या 4 जे जागा आहेत, आपण इथं 4 जागा दाखवूया. एक म्हणजे ही जागा जी खऱ्या अर्थाने इथून एक एंट्री आहे, ती
संपूर्णपणे पोलिसांनी ब्लॉक करण्यात आली आहे. दुसरी ही बाजू जी खरं तर ही ओम शांती चौकला येणारी बाजू आहे ती आता ब्लॉक करण्यात आली. तिसरी बाजू जी आहे ती स्टेशनची बाजू आहे ती सुद्धा आता इकडे 100 मीटरपर्यंत इकडे ब्लॉक करण्यात आलंय. आणि त्या बाजूला जर आपण बघितलं उलट्या बाजूला तर त्या बाजूला सुद्धा आता इकडे पोलिसांनी सिक्युरिटी मेजर्सच्या निर्माण झालेल्या गोष्टीमुळे आता करण्यात आलंय. ज्या मनसे जे पदाधिकाऱ्यांना नेत्यांना खऱ्या अर्थात ताब्यात घेण्यात आलंय त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र आता सगळ्यांचं लक्ष हे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आता राज ठाकरेंना भेटलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे पुढचं पाऊल काय घेतील, कारण इकडे आतापर्यंत अनेक फक्त मनसेनेचा नाही तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. एकंदर पाहायला गेलं तर मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंच होतं. त्यांनी एक पवित्रा घेतला होता रिद्धी की आम्ही काही झालं तर आंदोलन करणार. आणि आपण बघू शकतो तर आताही सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, अनेक ठिकाणी आंदोलन होताना दिसतंय आणि ते चित्र इकडे आता आपल्याला निर्माण होताना दिसतंय. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की बसेसमध्ये अनेक लोकांना ताब्यात घेऊन बसेसमधून खरं काढण्यात येतं आणि ते चित्र आता इकडे पाहायला मिळत आहे. एकंदर आपण बघू शकतो तर आता सुद्धा इथं अनेक लोकांना इकडे ताब्यात घेण्यात येत आहे आणि आपण चित्र ते बघू शकतो. जी लोक आहेत जी आंदोलन करण्यात आली होती त्या लोकांना खऱ्या अर्थाने इकडे ताब्यात घेण्यात येत आहे आणि सगळ्याच लोकांना इकडे पकडण्यात येत आहे. मनसेचीच ही मंडळी आहेत, मनसैनिक ज्याला आपण म्हणतो मनसैनिकच आहेत ही मंडळी आणि तेच इकडे आलेले आहेत आणि ते चित्र आता इकडे निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सर आपण बघू शकतो सर आणि ते बघू शकतो आपण त्याच चित्र इकडे निर्माण होता दिसतंय आणि तेच आपण बघू शकतो कारण इकडे आता धरपकड इकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सगळ्याच लोकांची धरपकड जी आहे ती इथं सकाळपासून होता दिसतंय आणि ती सुद्धा दिसून येते. तुम्हाला शांतपणे आंदोलन करत होतं म्हणून करू दिलं नाही पण आता शांतपणे आंदोलन करून दिलं नाही. आंदोलन करणं हा सगळ्यांचा हक्क आहे आणि आम्हाला हे आंदोलन करून दिलं नाहीये. आम्ही शांतपणे करत होतो. आम्ही रीतसर परवानगी मागितली होती पोलिसांकडे जी आमची परवानगी नाकारली त्यांनी आता आणि आम्हाला आतमध्ये टाकलंय. आमचा हक्क आहे हा आंदोलन करणं. आम्ही कोणतीही केली नाही, काय व्हायलन्स क्रिएट केलं नाही, कुठेच काय केलं नाहीये तरी पण आमच्यावर हा गुन्हा केला गेलाय. तर आम्हाला याच्यावर आक्षेप आहे. जेव्हा दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिटीने काढला होता मोर्चा त्यांनी सुद्धा कोणती परवानगी घेतली नाही पण त्यांचा मोर्चा सहजपणे पार झाला. आता मोठमोठे जे काही आमदार खासदार बसलेत त्या ठिकाणी त्यांचा हा नाही की ते दादागिरी वगैरे करतील. हे सगळ्याच समाजाचं त्यांना हे देणं आहे. त्यांनी सगळ्या समाजाला इक्वली ट्रीट केलं पाहिजे. ते हे होत नाहीये आपल्या आमदारांकडून खासदारांकडून. तर ही आमची कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. विनंती करता महत्वाची गोष्ट हीच आहे की सगळी लोक इकडे आता दिसत आणि ते चित्र इकडे निर्माण होताना दिसत आहे. भाजप आल्यानं तुम्ही काय करायचं का येणारा काळ मराठी माणसाचा असेल लक्षात ठेवा. तुम्ही अमराठी लोकांनाही साजे करताय. महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे का मराठी लोकांचा आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही किती दडपशाही करा, किती लोकांना आतमध्ये टाका, तेवढेच लोक मराठी अजून येतील. बस भरा नाही तर जेल भरा नाही तर अजून कुठे करा. मराठी माणूस बघा कसा उतरलाय, किती अटक करा सस्पेंड करा, आयुक्ताला सस्पेंड करा. या आयुक्ताने आमचा अन्याय केलाय. या आयुक्तामध्ये मोठ्या प्रमाणावर रिद्धी इकडे आता धरपकड सुरू आहे आणि जसं आपण म्हटलं की मुळात एका जेव्हा ह्याच्या अगोदरचा जेव्हा मोर्चा निघाला होता त्याला सुद्धा जर परवानगी नव्हती आणि तरीही तो मोर्चा निघाला. पोलिसांचं म्हणणं हेच आहे की आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मात्र आज हा मॅप दिला असताना अगदी श्रेयस जसं तुम्ही सांगताय अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवता या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या. याच मोर्चेकऱ्यांना अगदी काही वेळापूर्वी पोलिसांनी आता इथून मोर्चास्थळावरून घेऊन गेले.